होलिका माते, पापी मन, वाईट विचार, वाईट प्रवृत्तींना जाळण्याचं प्रतीक असतो. असं सामर्थ्य आमच्याकडे पण यावं आणि जे वाईट मार्गाला लागलेत त्यांना योग्य मार्गावर आणण्याचं काम माझ्याकडून व्हावं असा आशीर्वाद दे. वहिनी, मी पण जाऊ त्यांच्यासोबत धावायला? हो, जा की. होलिका माते, काय सत्य आहे काय असत्य आहे तुला सगळंच ठाऊक आहे. म्हणून ज्या माणसांच्या मनात गैरसमज झालेत त्यांनाही खरं काय ते बघण्याची दृष्टी दे, बुद्धी दे. एवढंच मागणं आहे तुझ्याकडे. फिरतीचा नाद खुळा, हिनगीचा जाळ खुळा, गपगार करतो या गुलाबी नौवान खुळा. हो दुरावते आस पुन्हा, पुकारते साध पुन्हा, वनवायू रातला लावतो या याड पुन्हा. जीव फिरून फिरून तिथंच येतो या, दुरून दुरून एकच होतो या. जीव फिरून फिरून तिथंच येतो या, दुरून ह्यो दुरून एकच होतो या. नशिबाच्या हाती हात ग, जुळली या गाठ ग, जुळली या गाठ ग, जुळली या गाठ ग, जुळली या गाठ ग. ठीक आहेस ना? वहिनी, तुम्ही पाया पडून घ्या. आटोपलंय आपलं, निघू लगेच. सावे, एक नंबर फुटेज मिळाले बघ. येतो. चला बाय बाय. हो, वहिनी, मी 1 मिनिटात आलेच. ही कुठे गेली? अशी काय ही? हिचं काय चालू असताना हिचं हिलाच माहित. बरं जाऊ द्या. आई चला आपण पाया पडून घेऊ आणि होळीकडे काहीतरी मागूया. आपण काय मागायचं? आयुष्य जरा का होईना स्वतःच्या मर्जीने जगता यावं हेच मागूया की. दुसरं काय? चला.
प्रसाद घ्या. सावे काय ग लय गरम होतं काय? हा एवढा गरमागरम प्रसाद कोणी दिला तुला? आमचा प्रसाद तर एकदम गार आहे. काय माहिती कोण होती ती? काय आलात? धैर्य कुठे? हा इथे गाडी पार्क करताय. आणि कार्यक्रम कसा झाला? आई ते तिथे एवढं काही विशेष झालेलं नाहीये, पण एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला. बोल. ते पुढच्या वेळेपासून होळीची निमंत्रणं घ्यायची नाही. कसली ती होळी? ना लोकांची गर्दी ना रोषणाई ना कसलं डेकोरेशन, साधं मानपान सुद्धा नाही. आणि मुजुमदार येणार म्हटल्यावर होळी कशी दिमाखात साजरी झाली पाहिजे ना. शिवाय आम्हा मुजुमदारांच्या सुनांचा योग्य तो मानपान झाला पाहिजे. मला असं वाटतंय आता आपणच मानाची मुजुमदारांची होळी ऑर्गनाईज केली पाहिजे, म्हणजे आम्ही सुना सुद्धा अगदी आनंदात होळी साजरी करू. माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेते, पण तुम्ही हे सगळे ह्यांच्या कानावर घाला. ह्यांच्या ह्यांच्या म्हणजे कोणाच्या? वहिनी, ह्यांच्या म्हणजे धैर्यांच्या. काही 4 दिवस झाले मुजुमदारांच्या घरात येऊन आणि स्वतःला मुजुमदारांची सून समजायला लागली. आता आईंना चालतंय म्हणल्यावर चालायचंच की. अहो आईंना काय चालतंय? चालत असतं तर आईंच्या चेहऱ्यावर एवढं टेन्शन असतं का? बघा बरं. काय कसलं दिसालं ये भाऊ, सावी कडक झालाय व्हिडिओ कॉलचा. केवढे लाईक्स यायला लागल्यात अगं. थँक्यू. लाईक्स वर आहेत, खालच्या कमेंट पण वाचा. लोक भाऊंवर शिंतोडे उडवायला लागलेत. आता काय करायचं या लोकांचं? हा, जरा ट्रोल करायला चान्स मिळाला की पार जीव घेतात. भाऊच्या तोंडाला काळपासून बाहेर पडायचंय.
आणि बाहेर येऊन घोषणा द्यायच्या, म्हणजे हे प्लॅनिंग करून केले हे कोणाला लक्षात येणार नाही. हे सगळं प्रॉपर करा. चला निघा. वहिनी, लोक ना दोन्ही साईडनी असतात. जशी ट्रोल करणारी लोक असतात ना, तशी पाठराखीण करणारी लोक पण असतात. आणि भाऊंनी जे कार्य केलंय ना, त्याचा अभिमान बाळगणारी पण. होय की होय, पण कधी कुठं दिसली नाही तो. का अदृश्य होऊन आली आणि धीर देऊन गेली? काय बोलायलायसा? नमस्कार भाऊ, येऊ का? हो या या. नमस्कार 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 नमस्कार. मी इचलकरंजीच्या एका शिक्षण संस्थेतून आलोय. तुम्ही आमच्या शाळेला खूप वर्षापूर्वी मदत केली होती. तुम्हाला तर भेटायचंच होतं. माझ्यासोबत अजून मंडळी आहेत. तुमची परवानगी असेल तर मी त्यांना बोलवू का? बोलवा की. या रे. या 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 बसा. या 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 बसा भाऊ बसा. बसा बसा. अनुराधा, जरा चहाचं बघ बरं. भाऊ चहा वगैरे काही नको. चहा वगैरे नको. भाऊ, तुमच्याबद्दल जी काही बाहेर चर्चा चालू आहे ना, आम्हाला अजिबात पटलेली नाही. पण तुम्ही मुळीच काळजी करायची नाही. आमच्या सगळ्यांची तुम्हाला संपूर्ण साथ आहे. काय रे? होय होय. बघितलं, धीर देणारी माणसं पण असतात. भाऊ, वेळ वाईट आहे, पण आमची तुम्हाला साथ आहे. भाऊ, तुमच्यासोबत एखादा फोटो काढू शकतो ना? नाही म्हणजे आमच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर टाकता येईल तुमच्या समर्थनासाठी. आणि बॅनर ही बनवणार आहोत आणि प्रत्येक चौकात लावणार आहोत. एक फोटो. भाऊ चला घ्या. हे घे फोटो घे. भाऊ स्माइल द्या. तीन दोन एक स्माइल चीज ऍक्शन. लाव 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 त्याला लाव. काळ फास तोडाला. लाव तू. शिक्षण छत्राला कलंक वाईट. मुर्दाबाद 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 मुर्दाबाद. मुर्दाबाद 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 मुर्दाबाद. भाऊराव नाईक चोर आहे. भाऊराव नाईक चोर आहे.
अरे भाऊंच्या तोंडाला काळं फसलंय. लय वाईट झालं. सगळं करतोय कोण देवालाच माहित. म्हणजे आता ती पोरगी पुन्हा एकदा आपल्याकडे बोट करणार. हे कसं झालं माहितीये का? करते कोणतरी दुसरंच आणि बदनामी होते मुजुमदारांची. नाना हा गाडी काढा. धैर्य कुठे निघालास? नायकांच्या घरी. या सगळ्यांचं पोस्टमॉर्टम आजच करतो. अरे पण धैर्य ताई, तुझ्या या दयाला सगळं माहित आहे. या सगळ्याचा सूत्रधार कोण? कोण? या लाडक्या मामाचे भाचे दोन, विलास आणि भास्कर. तब्येतीची काळजी घ्या. येतो मी. भाऊ भाऊ तुम्ही काळजी करू नका. ते जे कोण असतील ना ते लवकरच पकडले जातील बघा. मी पोलीस कंप्लेंट करून आली. सगळी माणसं अदृश्य असायला पाहिजे होती नाही? म्हणजे हे सगळं बघायची वेळच आली नसती. आपली माणसं म्हणा. दीपा, तुला शांत बसताच येत नाही काय? बघावं तेव्हा आपलं तोंड सुटलेलंच. दीपे जरा शांत राहा तू. नमस्कार भाऊराव. नमस्कार. येऊ का? या ना या. बसा. चौकशी करायला आलोय.
तुमचं तोंड काळं झालं म्हणजे? नाही म्हणजे केलं. ती माणसं नेमकं कोण होती काय अंदाज आहे का आपल्याला? नाही, आजपर्यंत कधीच बघितलं नाही मी त्यांना. मी सांगतो, 8 ते 9 जण होते. पहिल्यांदा आले, म्हणली बॅनर मध्ये फोटो बिटो लावायचा तुमचा. फोटो काढायला आली आणि तिथंच डाव टाकला त्यांनी की आम्हाला असं दाबून ठेवलं आणि भाऊंच्या तोंडाला काळं फसलं. हवालदार, यांचं नाव आणि जबाब व्यवस्थित नोंदवून घ्या. या भाऊराव, कमिशनर साहेबांच्या सोबत बोलणं झालं. या केसमध्ये विशेष लक्ष द्यायला सांगितलंय मला. हा, मी तर ते देईनच. आणि एक महत्वाचं, तुमच्या शाळेतील पोरांना वेगवेगळ्या सरकारी शाळेमध्ये शिफ्ट करायला लावले. हो, सरकारी दबाव काय करणार. आणि सरकारी दबाव काय असतो तुम्हाला माहितच आहे ना. आणि सगळ्यात महत्वाचं, ही नोटीस शाळेच्या सर्वेक्षणाबद्दलची. हा, आता शाळेचं सर्वेक्षण होईलच. आणि सर्वेक्षण मध्ये जर का त्यात काही आक्षेपार्ह सापडलं तर शाळा बंद. कायमची.